नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे की लोकांचा हात बघून, लोकांची पत्रिका बघून भविष्य सांगितलं जातं, भविष्य वर्तवलं जातं, त्याबद्दलचे अंदाज वर्तवले जातात। मात्र आपल्याकडे एक राजकारणी आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा बघून एक भविष्य वर्तवलेलं आहे किंवा त्याबद्दलचा अंदाज व्यक्त केलेला आहे। हसावं का रडावं समजत नाही अशी परिस्थिती त्यानंतर निश्चितच त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर लोकांची झाली असणार, यात शंका नाही। पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, तो हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुरुवात, ज्यांनी हा हल्ला घडवून आणला आणि हा हल्ला घडवण्याचं नियोजन ज्यांनी केलं त्यांना कल्पनासुद्धा नसेल अशी शिक्षा देणार असल्याचं हजारो लाखोंच्या सभेमध्ये सांगितलेलं होतं। आणि केवळ भारतीयांनाच हा विश्वास दिला असं नाही, तर जगालासुद्धा त्यांनी काही गोष्टी इंग्रजीमध्ये बोलूनसुद्धा सांगितलेल्या होत्या। मात्र या घटनेला आता 10 दिवसांचा कालावधी जवळपास झाला तरी अजून पाकिस्तानवर कसलीही कारवाई भारताकडून झालेली नाही। त्यामुळे संजय राऊत बोलताना असं म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याकडे बघून काहीही या हल्ल्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर लवलेश दिसत नाही आणि घरात घुसून मारू अशी भाषा केली। मात्र अजून ते साध्य झालेलं नाही। दहशतवादी हल्ल्याला उत्तर देत असताना ते कशा पद्धतीनं दिलं पाहिजे, सतत त्याची चर्चा करून माध्यमांमध्ये त्याबद्दलची काय भूमिका आहे हे सांगून शत्रू पक्षाला कशासाठी अलर्ट करायचं, इतका साधा आणि सोपा विषय संजय राऊत यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला लक्षात येऊ नये याबद्दल आश्चर्य वाटतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळामध्ये जे हल्ले भारतावर आतंकवाद्यांनी केले, त्या हल्ल्याला प्रत्युत्तर हे भारत सरकारनं कशा पद्धतीनं दिलं याची ताजी उदाहरणं ही उरी आणि बालाकोटची आहेत। मध्यरात्री झोपेत असताना त्यांच्या घरात घुसून भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी त्यांना कंठस्नान घातलेलं होतं। ही गोष्ट तमाम भारतीय विसरलेले नाहीत। संजय राऊत कितीही म्हणत असले तरी सर्वसामान्य भारतीय नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे। नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नुसता भारतीयांनाच विश्वास आहे असं नाही, तर पाकिस्तानची सुद्धा भंबेरी उडालेली आहे, कारण हा बदललेला भारत आहे। काँग्रेसच्या राजवटीत त्या काळात सुद्धा दहशतवादी हल्ले झाले, मात्र त्यावेळेला काय पद्धतीने उत्तर दिली गेली त्याचा पाढा आज कोण वाचायला तयार नाही। पाकिस्तानची भंबेरी उडालेली आहे। पाकिस्तान जगापुढे भीक मागतोय, पाकिस्तान भारताला विनवण्या करतोय की आमच्यावर हल्ला करू नका। मध्यरात्री पाकिस्तानचा मंत्री पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याबद्दलचं भाकीत करतो। आज पाकिस्तानच्या सगळ्या चारी दिशा या वेगळ्या वेगळ्या मार्गानं बंद करण्याचा निर्णय हा भारत सरकारनं घेतलेला आहे। एक एक पाऊल भारत सरकार हे वेगळ्या पद्धतीनं टाकते। आतंकवादाचा बिमोड होणारच आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे दुसऱ्यांदा, दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। परवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा याबद्दलची विधानं करून भारतीयांना विश्वास दिलेला आहे। मित्रांनो, कुठलाही एखादं पाऊल उचलायचं असेल दहशतवादासारख्या एका महत्त्वाच्या विषयाला संपवण्याचा, जेव्हा एखादं नियोजन होतं त्यावेळेला ते नियोजन करत असताना जगभरामध्ये त्याचे काय परिणाम होतील, पडसाद उमटतील याबद्दल सुद्धा विचार केला जातो। संरक्षण दलामध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत, भारतीय संरक्षण दलाच्या वेगळे जे विभाग आहेत त्या विभागांचे जे प्रमुख आहेत त्यांचा काथ्याकूट हा गेल्या 10 दिवसांपासून सुरू आहे। या सगळ्या विषयावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाला मागच मोकळीक दिलेली आहे। त्यांच्यावर कुठलाही दबाव सरकार म्हणून किंवा राज्यकर्ता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेला नाही। भारतीय सैन्य दलाला ती मोकळीक दिलेली आहे आणि भारतीय सैन्य दल हे काय कुवतीचं आहे त्याचा अनुभव हा पाकिस्ताननं यापूर्वीच्या अनेक युद्धांमध्ये घेतलेला आहे। दहशतवादासारख्या एका विषयाला संपवणं आणि त्याच्यावर काम करणं म्हणजे रोज पत्रकार परिषदेमध्ये एखादं विधान करणं किंवा जाहीर सभांमध्ये एखादं राजकीय विधान करणं इतकं ते सहज आणि सोपं नाही। हा विषयच वेगळा आहे। खरं तर या विषयावर राजकारण्यांनी न बोललेलं बरं हा विषय, कारण दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जे सैन्य दलातले वेगळ्या वेगळ्या विभागांचे निवृत्त अधिकारी आहेत, वरिष्ठ पातळीवर काम केलेले, त्यांच्यासुद्धा मुलाखती या माध्यमांमध्ये आलेल्या आहेत आणि त्या मुलाखती जर आपण बारकाईनं बघितल्या ऐकल्या तर एक गोष्ट लक्षात येईल की याची जी तयारी आहे ती तयारी कशा पद्धतीनं केली जाते, त्याच्याबद्दलचे निर्णय हे कशा पद्धतीने घेतले जातात, काय केलं जातं।
अर्थात काही गोष्टी या गुप्त आहेत आणि त्या जनतेपुढं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सांगणं योग्य नाही, ते गुप्तच राहिलेलं योग्य आहे. मात्र यावर सैन्यदल गप्प नाही आहे. सैन्यदल याचं उट्टं नक्की काढणार आणि काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. आज ही घटना घडल्यानंतर देशात सगळ्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष असेल किंवा अन्य प्रादेशिक पक्ष असतील, प्रत्येक पक्षाला सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे. मात्र आज संजय राऊत काय म्हणतात, विरोधी पक्षाची कीव येते. विरोधी पक्षानं आधी अमित शहा यांचा राजीनामा मागायला हवा होता आणि नंतर पाठिंबा द्यायला पाहिजे होता. अहो, आज घटना काय घडली आहे, 26-27 निरपराध पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचा खून झालेला आहे, त्यांना ठार मारलेला आहे धर्म विचारून. एका विशिष्ट परिस्थितीतून देश जात असताना अशा पद्धतीची विधानं करणं हे कितपत योग्य आहे? खरं तर याची दखल न्यायालयानं घ्यायला हवी. कारण परवाच न्यायालयानं एक याचिका फेटाळून लावत असताना जम्मू काश्मीरमधला एक दीडशाणा ज्यानं ती याचिका दाखल केलेली होती की हा जो हल्ला झाला या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी, या याचिकेवर सुनावणी घेत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी असं स्पष्टपणानं सांगितलं की ही घटना काय घडलेली आहे, आपण या देशाचे नागरिक आहोत, काहीतरी देणं लागतो देशाला, संवेदनशील विषयांमध्ये काय पद्धतीनं वागलं पाहिजे याची जाणीव ठेवली पाहिजे, असं न्यायमूर्तींनी त्या याचिकाकर्त्याला त्याची आठवण करून दिली. खरं तर माध्यमांमध्ये असेल किंवा जाहीर सभा भाषणांमधून असेल, या हल्ल्याच्या संदर्भात अशी काहीतरी संभ्रम निर्माण करणारी विधानं, जी वक्तव्य ही राजकीय नेत्यांच्याकडून किंवा अन्य कोणाकडून होत असतील तर त्याची आपणहून दखल ही न्यायालयानं घेतली पाहिजे आणि न्यायालयानं त्यांची कान उघडणी ही करायला हवी, असं आमचं स्पष्ट मत या निमित्तानं निर्माण झालेलं आहे. ज्या वेळी याआधी भारतावर दहशतवादी हल्ले झाले त्यावेळी जगभरातल्या इतर देशांनी भारतावर दबाव वाढवला, दबाव टाकला आणि भारत सरकारला नमतं घ्यावं लागलं. भारत सरकारला म्हणण्यापेक्षा भारतीय सैन्य दलाला नमतं घ्यावं लागलं आणि केवळ शोक व्यक्त करण्यापलीकडं आपण काही करू शकलो नाही. मात्र या बदललेल्या भारतामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी जगभरातले देश उभे राहिलेले आहेत. पाकिस्तान एकटा पडलेला आहे. पाकिस्तानची अवस्था काय झाली आहे आज बघण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानला दहशतवादी देश, दहशतवादी राष्ट्र म्हणून ठरवण्याच्या हालचाली या जागतिक पातळीवर सुरू झालेल्या आहेत. ही काही छोटी गोष्ट नाही. जागतिक पातळीवरची जी रणनीती आहे भारताची, ही आपल्याला इथं आता उपयोगी पडते आहे, कामी येते आहे, हे दिसून येतं. पाकिस्तानला रसद पुरवायला कुठलं राष्ट्र तयार होईना अशी परिस्थिती आज पाकिस्तानची झालेली आहे. मुळात खायला अन्न नाही म्हणून पाकिस्तानमधली जी सामान्य जनता आहे ही तिथल्या शासनकर्त्यांच्यावर नाराज आहे आणि आज POK या सगळ्या परिसरातला स्थानिक नागरिकसुद्धा पाकिस्तानच्या नावानं बोटं मोडतोय, तिथून पलायन करतोय भारताच्या भीतीनं. ही काही कमी उपलब्धी नाही, याची जाणीव सर्वांनीच ठेवण्याची आवश्यकता आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.